आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे संभाजीनगर येथील चोर बाजार म्हणजे संडे मार्केट। आता आपण इथे पोहोचलेलो आहोत मोंढ्यामध्ये। इथे तुम्ही बघू शकता आपण संडे मार्केटमध्ये आता एंट्री करणार आहे। संडे मार्केटमध्ये काय काय भेटतं, कसं कसं भेटतं, संडे मार्केट मध्ये काय रेट आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहे। आता चला बघूया आपण संडे मार्केट किती मोठं मार्केट आहे आणि इथे काय काय मिळतं। इथे सेकंड हँड वस्तू म्हणजे बऱ्याचशा अशा आहेत जे आपल्याला इथे मिळू शकतात स्वस्तामध्ये मस्त। चला बघूया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून। आपण इथे संभाजी शकता सेकंड हँड मध्ये इथे सायकली आहेत खूप स्वस्तामध्ये। इथे 1000, 1500, 2000 पासून सायकली सुरू झालेल्या आहेत। हे तुम्ही बघू शकता। संडे मार्केटमध्ये तुम्हाला 1000, 1500 मध्ये इथे सायकली भेटतात तुम्हाला, छोट्या छोट्या मुलांपासून ते मोठ्या मोठ्या मुलांपर्यंत। हे तुम्ही बघू शकता। इकडे जे आहेत सेकंड हँड वस्तू आहेत इथे तुम्ही बघू शकता। काका कितीला आहे? कितीला आहे? 3500 ला जोडी। ओके 3500 ला जोडी का? दोन्ही पण। इथे तुम्ही बघू शकता 3500 ला जोडी आहे म्हणजे 1750 रुपयाला। आणि हे कितीला आहेत? हे सेकंड हँड मध्येच आहेत का? हे सेकंड हँड मध्येच आहेत का? किती आहे, काय प्राइस याची? ही घेतली तर 1200 रुपयाची। ओके याला पेट्रोल कमी लागतं। ओके ही घेतली 2000 ची, याला पेट्रोल जास्त लागतं। ओके मैं अंदर से आ सामान लेके तुमको देखे बयाना फिर बयाना देंगे तो तुम्हारा। इथे तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या मुलांसाठी गाड्या आहेत। इथे चेक करने के 10 रुपये आपको देना पड़ेगा। खूप स्वस्तामध्ये इथे गाड्या भेटतात। हे कॉट आहेत छोटे छोटे 3500 मध्ये इथे कॉट आहे। इकडे कपडे आहेत खूप स्वस्तामध्ये इथे कपडे लावलेले आहेत तुम्ही बघू शकता। संडे मार्केटमध्ये प्रत्येक वस्तू तुम्हाला स्वस्तामध्ये भेटेल। इकडे ड्रम पण आहे तिथे तुम्ही बघू शकता। तुम्हाला पाण्यासाठी ड्रम लागत असतील, आता उन्हाळा चालू झालेला आहे, खूप कमी प्राईसमध्ये इथे तुम्हाला ड्रम भेटून जातात। तुम्ही बघू शकता इकडे कपड्याचं मार्केट आहे। इथे तुम्ही बघू शकता हे जाफर दरवाजापाशी आपण आहे। हे समोर जाफर दरवाजा आहे। जाफर गेटच्या बाजूला आपल्याला हे संडे मार्केट आपल्याला भेटेल। इथे पेट्रोल पंप आहे। इथे तुम्ही बघू शकता किती वर्दळ चालू आहे। हे इकडे तुम्ही बघू शकता जिमच्या वस्तू आहेत। इकडे बॅग आहेत। इकडे पुन्हा रिटर्न आपण सायकल इकडे आलेले आहोत। इथे चप्पल आहे। काय रेट आहेत मला याचे? म्हणजे सर्व याचे वेगवेगळे रेट आहेत का? हे हा 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 950 का? काय वॉरंटी वगैरे असते का याच्यावर? खोबरं कसं दिले काका? खोबरं काटून दिसाल का? काटून दिसाल चालेल, 1 किलो देऊन टाका। आणि धने 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 इकडे मसाले मार्केट आहे। इथे तुम्ही बघू शकता। इथे तुम्ही बघू शकता। काका हळदी पावडर कसं दिले? हळदी पावडर, मिरची पावडर किती पाहिजे? 1-1 किलोची काय रेट आहे? 1-1 किलो पाहिजे का तुम्हाला? हा हा सगळं 1-1 किलो पाहिजे। होलसेल रेट मध्ये देणार तुम्हाला। पण कसं दिले हे? तर सगळं 150 रुपये किलो देणार तुम्हाला। हळदी पावडर 150 रुपये किलो? सगळा 150 रुपये किलो। घ्या काही बी घ्या। कलर येतो का पण? स्वस्त म्हणताय। हे नंबर आहे गळा दे। होलसेल मध्ये तू लागलं तुम्हाला। हे लोक 200 रुपये किलो बेचते। हा हे 200 रुपये किलो बेचते बघा। धनिया पावडर एकदम वराने भात घेऊन बघा। नाही थोडं दे थोडं दे। हाँ घ्या भात घ्या। बोलो सेठ। हळदीचा छान वास आला। हाँ ये धनिया पाउडर गौरान 50 रुपये का पाव। ये देख लो खुशबू ले लो।
इतना तो बोलो कौन सी है मिर्ची और ये ही काय रेट येईल काय म्हणलं ही ते 220 चा पाटा ओके आणि ही कोणती मिरची आहे म्हणले हे गुंटूर गुंटूर ही लवंगी ही बॅटकी ओके ये लवंगी मिरची आहे इथे तुम्ही बघू शकता